अंततोगत्वा त्याच्यातून समाधानाची आणि सुखाची अपेक्षा आहे का, एवढाच प्रश्न आहे. याच्याकरता भागवताच्या 11 स्कंधातल्या 23व्या अध्यायामध्ये भिक्षुगीत आलंय. ते बघा, कधीतरी वाचून पहा. माणसाच्या सुखदुःखाचं नेमकं कारण काय. असो, तिकडं जाण्याचं कारण नाही. पण पोट भरलं, पोट भरलं, पोट भरलं, खूप सुख मिळालं. वा, काय जेवण झालंय आज, मनासारखं जेवण मिळालं. मिळालं ना, भरपूर जेवला, भरपूर जेवलोय, मग आता आयुष्यभर जेवू नको, असं कसं चालेल. संध्याकाळी तर परत येतो, सकाळचं काही राहिलंय का म्हणून विचारायला. घ्या 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 म्हणून आग्रह करतात लोक. हाही खातो, एका विवक्षित क्षणी म्हणतो नको. मग आता नको का तुम्हाला? नको असं नाही, एक संध्याकाळच्याला डबाभर थोडं द्या. मग कशाला द्या, संध्याकाळची आशा राहिलीच ना, पुन्हा राहिलीच ना. आम्ही एक कालाचं कीर्तन झालं, आम्ही एका ठिकाणी जेवायला बसलो. काही गायक मंडळी, वारकरी मंडळी काही होती, टाळकरी मंडळी होती. आम्ही असे एका घरामध्ये जेवायला बसलो. तिथे एक भिक्षा माधुकरी मागणारे ग्रहस्थ आले. मग ते मागायला आले, भिक्षा मागायला रोज येत होते त्या घरामध्ये. तर त्या घरमालकाने काय सांगितलं, अहो कशाला आज तुम्ही भिक्षा मागायला आलाय, आता हे सगळे जेवायला बसलेत, वारकरी टाळकरी महाराज मंडळी, तुम्ही बसा, कशाला आज, राहू द्या तुमची भिक्षा, राहू द्या. त्यालाही बरं वाटलं, त्याने आपली झोळी बाजूला ठेवली, आमच्या पंक्तीत येऊन बसला. सगळं झालं, जेवण झालं, भरपूर जेवला, आम्ही जेवलो सगळे, तोही जेवला. सगळं जेवण झाल्यावर आता उठायची वेळ आल्यावर ते म्हणाला महाराज उद्याही असंच आहे का? म्हटलं उद्या माझी पत्राळ कुठं उठणार आहे माझं मला माहित नाही, मी तुझं काय सांगू, उद्या असंच आहे का? म्हणजे कसं सांगायचं, कसं बोलायचं? तरी उद्याची आशा राहतेच की नाही माणसाला. मग ज्या अर्थी उद्याची अपेक्षा राहिली, त्या अर्थी आज मिळालेलं हे नाशवान आहे, एवढं तरी मानलं पाहिजे की नाही. आज मिळालेलं नाशवान आहे, आणि जे नाशवान आहे ते दुःखाला कारण आहे. आद्यंतवंत कौंतेय, म्हणून विद्वान शहाणे लोक नतेषु रमते बुधाहा, विद्वान बुद्धिमान लोक याच्यामध्ये रमत नाहीत. जे आगमापायी आहे, जे नाशवान आहे, जे येणारं जाणारं आहे, त्याच्यामध्ये बुद्धिमान रमत नाहीत. रमत नाहीत याचा अर्थ त्याचा स्वीकार करत नाहीत असं नाही हो. स्वीकार करतात पण त्यामध्ये रमत नाहीत. आणि 5व्या अध्यायामध्ये निष्कामतेची हीच संकल्पना आहे. निष्काम होणं म्हणजे न स्वीकारणं नाही आहे. निष्काम होणं म्हणजे सोडून देणं नाही आहे. ज्ञानोबारायांनी गोड चिंतन केलंय. एकाच ओवीमध्ये ज्ञानोबारायांनी हा सगळा विषय मिटवून टाकलाय. एकाच ओवीमध्ये, बाहेरून नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अरे हे सगळं आतून आहे. म्हणून विषय हे आघवे सर्वथा मनवनी सांडावे, मग रागद्वेष स्वभावे नाशतील. मुद्दा इथं आहे. तो स्वीकारत नाही हा मुद्दा नाही आहे. नतेषु रमते बुधा, नतेषु रमते मध्ये तो स्वीकारतच नाही, तो रमत नाही तिथं. अहो लहान मुलं खेळ खेळतात घरामध्ये, काहीतरी एखाद्या रिकाम्या झालेल्या चहाच्या डब्याला दोरी बांधतील, गाडी 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 करून खेळतील घरामध्ये. मोठी माणसं बघत असतात. बघणं तटस्थतेनं असतं. तो मुलगा त्याच्यात रमतो कारण तो मुलगा आहे, बाल आहे. तुम्ही कधीतरी एखादा ज्ञानेश्वरीचा अभ्यासक, विद्वान, दाढी पांढरी झाली, भुवयाचे केस पांढरे झाले, वृद्ध झाला, गावामध्ये ज्याला मान आहे, प्रतिष्ठा आहे, विद्वान म्हणून गावामध्ये ओळखला जातो, असा एखादा मनुष्य एके दिवशी रिकाम्या झालेल्या चहाच्या डब्याला दोरी बांधून गाडी गाडी करत कधी खेळताना बघितलंय? खेळेल का तो? तो रमेल का त्यात? एक वय असतं त्यामध्ये रमायचं, तिथं रमतो मनुष्य. अज्ञानाचा काल असतो, आगमापायी विषयामध्ये मनुष्य रमतो. पण एकदा अविद्या निवृत्त झाली, न तेषु रमते बुधा, विद्वान माणसं त्याच्यामध्ये रमत नाहीत. रमत नाहीत याचा अर्थ स्वीकारत नाहीत असं नाही आहे. प्रारब्धवशामध्ये जे भोग त्यांच्या वाट्याला येतात ते त्यांना भोगावेच लागतात. अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम
आगतानांच संभोगम इति पंडित लक्षणम. विदुरनीतीत महाभारतात आलं, अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम. ऐका, जे भोग त्यांना मिळत नाहीत तो भोगाच्या मागे धावत नाही, मला मिळाले पाहिजेत म्हणून आसक्त होऊन त्याच्या मागे धावाधाव करत नाही. अनागतानाम भोगानाम अवांछनम अकृत्रिमम, सोडून देतो, त्याची वासना ठेवत नाही, अपेक्षा ठेवत नाही. मिळालेच पाहिजे त्याच्याकरता अट्टहासच करेल, हेच करेल तेच करेल, नाही मिळाले नाही मिळाले सोडून दिले. पण आगतानांच संभोगम, जे आपल्या वाट्याला आपल्या प्रारब्धामध्ये आलेलं आहे तेवढा तो भोग घेतो. हे पंडिताचं लक्षण आहे असं विदुरनीती म्हणते. न मिळणाऱ्याच्या मागे धावायचं नाही, मिळालेला गुंतायचं नाही, हे पंडिताचं लक्षण. लक्षात घ्या पुन्हा, पंडित कुणाला म्हणायचं? विदुरनीतीने पंडिताचं हे लक्षण केलंय. मिळालं नाही त्याच्या मागे धावाधाव करायची नाही, आणि जे मिळालेलं आहे त्यात गुंतायचं नाही. प्रारब्धवशात जे मिळालेलं आहे ते मिळू देत, जे मिळत नाहीये प्रारब्धानं त्याला आपण प्रारब्ध आपल्या कर्मानं आत्ता बदलता येत नाही. हा, त्या भोगाकरता तुम्हाला प्रयत्न करायचे असतील तर पुन्हा प्रयत्न करून कदाचित त्या भोगाच्या प्रारब्धाची अनुकूलता तुम्ही निर्माण करू शकता. स्वर्गीची उर्वशी ऐकोनी जेवी माणूसी वारत्या लावी जती आकाशी आगाचिया. करता येईल म्हणे, स्वर्गाहन जावे तरी तेथ काय खावे, या लागी धावे याग करू, करता येईल. पण आत्ता मिळत नसेल तर त्याच्यात अडकण्याचं कारण नाही, आणि मनुष्य त्याच्यात अडकतो हे त्याच्या दुःखाचं कारण आहे अर्जुना. म्हणून बाह्य स्पर्शे स्वशक्तात्मा विंद्यत्तात्मनियत सुखम स ब्रह्मयोग युक्तात्मा सुखम अक्षयम अश्नुते. हे जसं सुखाचं कारण आहे तसं दुःखाचं कारण येही संस्पर्श ज्या भोगा दुःख यो नय एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. ज्ञानी माणूस त्याच्यामध्ये रमत नाही, आणि मग जर त्याच्यामध्ये रमायचं नसेल, असं ज्ञानी व्हायचं असेल तर त्याच्याकरता काही उपाय भगवान सांगतात आहेत ना. अरे कामक्रोधांना आवरलं पाहिजे. शक्नोती हैवय सोडूम प्राक शरीर विमोक्षणात कामक्रोधोद्भवम वेगम संयुक्त सुखी न रहा. भगवंतांनी त्याचा क्रमच लावून दिलाय सगळा विचाराचा. आमच्या कामक्रोधाधिकांना आम्हाला आवरता आलं पाहिजे. कामक्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. तुकोबारांची भाषा आहे. कामक्रोधांना आवरता आलं पाहिजे. आता हे काय सोपं आहे का? बोलणं सोपं आहे. कामक्रोधांना आवरलं पाहिजे. शरीर, भगवंताचं म्हणणं काय? प्राक शरीर विमोक्षणात. प्राक शरीर विमोक्षणात प्राक, आपलं शरीर पडायच्या आधी कामक्रोधाचे आवेग आम्हाला आवरता आले पाहिजेत, हे भगवंताचं म्हणणं आहे. कारण शरीर पडल्यावर कामही काही करत नाही, क्रोधही काही करत नाही. मेलेल्या माणसाला रागही येत नाही, मेलेल्या माणसाला लोभही राहत नाही. पण आम्हाला हे आवरता आलं पाहिजे. कसं आवरायचं? त्याचे उपाय काय? कामाला आवरण्याचा उपाय काय? क्रोधाला कारण काय? हे कामक्रोध, इथं जरी कामक्रोधोद्भवम वेगम असं जरी म्हटलेलं असलं तरी कामक्रोधोद्भव जे आहे ते अनेक आहेत. उद्भव ज्याच्यातून कामक्रोधातून, त्याच्याकरता ते पुन्हा सगळा विचार तो येतोच मागे. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेष उपजायते संगात संजायते कामः कामात क्रोधोभिजायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रमा स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. ही सगळी रेल्वे मागे आहेच आहे तयार, डब्बे तयारच आहेत मागे. कामाला आवरा, क्रोधाला आवरा. ते कसं आवरायचं, काय आवरायचं? क्रोध कसा? कालच आपण बोललोय की आपल्या जीवनामधल्या दोषांची ही सवय आहे की हे दोष नेहमी आपण नसल्याचा भ्रम आपल्या अंतःकरणात निर्माण करतात. कोणालाही असं कधीही वाटत नाही की आपण क्रोधी आहोत. दुर्वासांना सुद्धा वाटत नाही आपण क्रोधी आहोत म्हणून. आपण कामी आहोत असं कुणालाच वाटत नाही. रावणाला सुद्धा वाटलं नव्हतं आपण कामी आहोत म्हणून. कारण दोष कधीच आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देत नाहीत. आपले दोष हे नेहमी आपल्या नसल्याचा आविर्भाव निर्माण करतात.
आपण नाही आहोत असंच दाखवण्यामध्ये ते सफल होत राहतात. पण त्यांचा अभाव आहे असं वाटेपर्यंत तरी त्यांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो, आपल्याला लगेच कळतं. ते गेल्यासारखे वाटतात पण गेलेले नसतात. आम्ही उदाहरण देतो त्याच्याकरता एक गमतीनं. एका घरी एक पाहुणा येऊन राहिला. आठवडा झाला, पंधरवाडा झाला, महिना झाला, 2 महिने झाले, 4 महिने झाले, 6 महिने झाले, पाहुणा जाईच ना. पाहुण्याने किती राहायचं असतं? 2-4 दिवस राहिला, ठीक आहे, गंमत असते, गोडी असते, आदर असतो. पण पाहुणा ही जमातच विचित्र आहे. जाता जाईना पाहुणा. काय करावं? घरातल्या त्या नवरा बायकोला कंटाळा आला. रोज उठून काय 6-6 महिने दुसऱ्याच्या घरी राहायचं म्हणजे काय? मग एके दिवशी त्या नवऱ्याने काय केलं, घरातल्या त्याला स्मरण करून द्या, अहो तुम्ही 6 महिने इथं राहील, आमचं काही नाही, आम्हाला आनंदच आहे तुम्ही राहिलात तर, पण तुम्हाला घरची आठवण येत नाही का? त्याने आठवण करून दिली. तुम्हाला घरची आठवण येत नाही का? तो पाहुणा म्हणाला, बरं झालं तुम्ही आठवण करून दिलीत, विसरलोच होतो मी, आता याला वाटलं जातोय. तो म्हणाला, बरं झालं आठवण करून दिलीत, आजच पत्र पाठवतो आणि सगळ्यांना बोलवून घेतो. केवढी पीडा, केवढी पीडा. मग आता जाताच आहे ना, काय करावं? शेवटी त्या नवऱ्याने एक शक्कल लढवली. त्यांनी काय केलं, एके दिवशी बायकोला म्हणाला, आता एक काम करू म्हणे, हा काही पाहुणा जाता जात नाही, हा जावा याच्याकरता आपण भांडण करू. ती म्हणाली, आपण का भांडण करायचंय? तो म्हणाला, खरं नाही, खोटं खोटं भांडण करायचं. आम्ही येतो, जेवायला बसतो, आमटीमध्ये तू आज मीठ टाकू नको, मी आमटीमध्ये मीठ कमी पडलंय म्हणून तुला रागावतो, तू मला उलट बोल. सांगावं लागतच नाही, म्हणजे त्या गोष्टीतलं सांगतोय मी. मग मी तुला रागावतो, तू रागारागानं निघून जा, मी तुझ्या मागोमाग खोलीमध्ये येतो, दार लावून तुला झोडपून काढतो. ती म्हणे, मला का झोडपताय? तुला झोडपत नाही, कोपऱ्यातली काठी घेतो आणि गादीवर मारतो आणि तू मेले 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 म्हणून ओरड, आणि मग मी तुला शिव्या देतो. ठरलं दोघांचं. जेवायला बसले, आमटीमध्ये मीठ टाकलं नाही, त्यांनी सांगितलं, आमटीमध्ये मीठ नाही. ते म्हणाले, नाही विसरले असेल, टाकून घ्या. ते म्हणाले, एवढंही तुला करता येत नाही, पाहुण्यांना चांगलं जेवण देता येत नाही, माहेर तुला आईबापांनी काही शिकवलं नाही, अमुक नाही तमुक नाही. तो नाना बोलायला. ती म्हणली, अहो नसलं म्हणून काय झालं, रोज टाकते, कधी कौतुक केलं का माझं? आज एक दिवस कमी पडलं म्हणून काय झालं का? तो रागावला, ती रागावली, माझे आईबाप काढायचं कारण काय? ती रागारागानं निघून गेली. तोही रागारागानं पानावरून उठला, खोलीत गेला, दार लावून घेतलं, कोपऱ्यातली काठी घेतली, गादीवर आपटायला लागला. पाहुण्यांच्या समोर असं बोलते, लाज वाटत नाही? ती म्हणे, मेले हो मेले, चुकले मी, आता बोलत नाही ह्याच्या पुढं, मेले मेले. मग झालं ते पाहुण्याला बाहेर वाईट वाटलं. ते सगळं करून तो नवरा पुन्हा पानावर घेऊन बसला आणि तो पाहुणा म्हणाला, अहो काय विनाकारण माझ्यामुळं तुमच्यामध्ये भांडण लागले, चांगलं नाही हे. मी नसतो तर कदाचित हे मिटलं असतं, पण माझ्यामुळं पाहुण्याला असं जेवण दिल्यामुळे मार खावा लागला वहिनींना माझ्यामुळं, हे काही चांगलं नाही, नको, मी निघतो. दोघांनाही बरं वाटलं, दोघांनाही बरं वाटलं. ते नाही हो तुमच्यामुळं, नाही नाही माझ्यामुळं भांडण झालं, मी काय आता इथं राहत नाही. त्याने आपली सुटकेस घेतली, गेला बाहेर. त्या दोघांनाही बरं वाटलं. यशस्वी उपक्रम राबवला गेला, दोघांनाही बरं वाटलं. मग तो निघून गेल्यानंतर मग हे दोघे जेवायला बसले आणि मग आला की नाही, झाली की नाही युक्ती सफल माझी? मग तो म्हणाला, बघ मी तुला किती बरोबर मारलं. ती म्हणाली, अहो तुम्ही काय मारता, मी किती रडण्याचं बरोबर नाटक केलं. तो म्हणला, मी किती मारण्याचं नाटक केलं. तेवढ्यात बाहेर गेलेला पाहुणा परत आला आणि तो म्हणाला, मी कसं जाण्याचं नाटक केलं. अरे जात नाहीत कामक्रोध, हे गेल्याचं नाटक करत असतात. कारण आम्ही आता बोलू क्षमा मागून, कारण आमचा परमार्थ त्यांना घालवण्याकरताचा शुद्ध नाहीये, आमचा परमार्थ नाटकी आहे, म्हणून त्याचं जाणंही नाटकी आहे. जरा स्पष्ट बोलायचं झालं तर कामक्रोध जावेत याच्याकरता खरंच आम्ही काय केलंय? शुकाचार्यांना विचारा, काम जाणं म्हणजे काय असतं. कितीतरी उदाहरण आहेत. या सगळ्याचा विचार केला तर भगवान सांगतात, अर्जुना, प्राक शरीर विमोक्षणात
आपलं शरीर सोडण्याच्या पूर्वी माणसाला आपल्या कामक्रोधाचे आवेग आवरता आले पाहिजे. कामक्रोधाचे आवेग आवरणं म्हणजे काय आहे? म्हणजे चित्तावर विजय मिळवणं आहे. जे चित्त काय होतं, चित्तावर कामाचे संस्कार एकदा झाले, क्रोधाचे संस्कार झाले की ते इतकं संस्कारी होतं की क्रोध निर्माण करण्याच्या पूर्वी ते आपल्याला विचारत सुद्धा नाही. आणि मग माणूस म्हणतो फारच रागीट आहे तो. काय रागीट आहे म्हणजे काय? माझ्याकडून घडणारी प्रत्येक क्रिया माझ्या परवानगीनं झाली पाहिजे. मला काय बोलायचंय हे मला कळलं पाहिजे की नाही? मला काय ऐकायचंय तुम्हाला कळलं पाहिजे की नाही? मला इथलं फूल उचलून इथं ठेवायचंय, मला संकल्प झाला पाहिजे की नाही? मनामध्ये झाला पाहिजे ना. माझ्या मनात आधी येतं की हे फूल इथून उचलावं, इथं ठेवावं, हा संकल्प आधी होतो. ज्ञानोबांनी चिंतन केलंय त्याचं. पहिल्यांदा हा संकल्प होतो आणि मग माणसाकडून कृती घडते. आधी संकल्प आणि मग कृती आहे. मला सांगा, आपण क्रोध निर्माण होण्याच्या पूर्वी आता आपण रागावलं पाहिजे हा संकल्प केलाय का? काम निर्माण होण्याच्या पूर्वी हा संकल्प झालाय का आपल्याकडून की चला आता आपण क्रोधी होऊ, आता आपण रागावू म्हणजे मग आपल्या हातात येईल, असं झालंय? तो क्रोध कधीही आपल्याला विचारून प्रकट होत नाही. तो काम कधीही आपल्याला विचारून प्रकट होत नाही. ते संकल्प न करताच प्रकट होतात. आम्हाला संकल्प करायला फुरसतही देत नाहीत. आणि मग त्याला इंग्रजीमध्ये शॉर्ट टेम्पर्ड असं म्हणतात. लगेच रागावता तो आणि रागावले की मग कुणाचं ऐकत नाहीत. आणि त्याच्यात आणि माणूसही हे सांगतो अभिमानानं. ज्ञानोबांनी 16वे अध्याय चिंतन केलं. एवं कामक्रोधाहून अधिक पुरुषार्थ नाही असं त्यालाही वाटत राहतं. मग आणि माणसंही सांगतात पा आपण एकतर रागवत नाही, रागवलं तो कुणाच्या बापाचं ऐकत नाही. हे काही शहाणपणाचं लक्षण नाही. ह्याच्यात काही शहाणपणा नाही की मी एकतर रागावत नाही, रागवलो तो कुणाच्या बापाचं ऐकत नाही. ह्याच्यात काही शहाणपणा आहे? मी रागावतच नाही हे म्हणावं मान्य आहे. ज्ञानोबारायण एवढा छळ कुणाचाच झाला नाही, पण ज्ञानोबाराय रागवल्याचं उदाहरण दाखवा ना तुम्ही. चोखोबारायांना मंदिरात देवाजवळ जाऊ दिलं नाही हो. एवढ्या मोठ्या भगवत भक्ताला रागावल्याचं उदाहरण सांगा ना चोखोबारायांनी. रागावण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊ नये या संतांच्या जीवनात ही सगळी कारण परंपरा निर्माण झाली, पण ते रागावले नाहीत. आणि रागावण्याचं कोणतंही कारण आमच्या जीवनात नाही, पण आम्ही रागावतोय. सगळी कारण संतांच्या जीवनात आहे. त्यांना जवळ येऊ दिलं नाही, त्यांना भाजी भाकरी मिळू दिली नाही, त्यांची सावली अंगावर पडू दिली नाही, त्यांना गावातून बाहेर हकलून दिलं, त्यांना देवाजवळ जाऊ दिलं नाही, त्यांचा अपमान केला, त्यांच्या आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त भोगावं लागलं, अमुक झालं तमुक झालं. तुकोबारायांच्या अंगावर उकळतं पाणी पडलं. तुकोबारायातल्या गावातल्या लोकांनी तुकोबारायांच्या भजनामध्ये विघ्न आणण्याकरता वेश्या पाठवली. अजून किती त्रास द्यावा लोकांनी. रागावण्याची सगळी कारण परंपरा निर्माण होऊनही ते रागावत नाहीत. आणि आपल्याकडे कोणतंही कारण नाही तरी आमच्या अंतःकरणामध्ये क्रोध आहेच आहे. क्रोधो हि शत्रु प्रथमो नराणाम देहस्थितो देह विनाशनाय यथास्थितो काष्ठगतो हि वन्ये स एव वन्येर्दहते शरीरम. सुभाषित आहे. अग्नी लाकडातच राहतो, लाकडाच्या घर्षणाने पेटतो आणि पेटलं की पहिलं काम ज्या लाकडाच्या आश्रयाने राहिलेला असतो त्यालाच जाळून खाक करतो. तसं क्रोध आमच्यातच राहतो, कुणाच्या तरी शब्दानं प्रकट होतो आणि प्रकट झाला की पहिलं काम करतो ज्याच्या अंतःकरणात राहिलाय त्यालाच मार्ग ठरतो. क्रोधाचं कामच आहे हे, कामाचं कामच आहे हे. याच्याकरता त्यांची निवृत्ती करा. म्हणजे काय करा? म्हणजे अंतःकरणावर आपल्या मनावर ताबा मिळवता. म्हणून जुने लोक सांगत होते रागावलं की 10 आकडे मोजा आणि मग रागवा. 100 वेळा 100 आकडे मोगा राजवा. म्हणजे काय? म्हणजे तेवढा वेळ घालवा. वेळ गेला की राग शांत होतो. रागावलेल्या माणसाला थोड्या वेळाने आपलंच वाईट वाटत राहतं. उगीच रागावलो मग ते त्या वेळेला सुचलं नाही का? कारण त्या वेळेला तुला परवानगी न घेता प्रकट झाला होता. म्हणून मग उगीच रागावलो मी, काही कारण नव्हतं बघा. एवढं रागवायचं काही कारण नव्हतं.
उगी थोडं रागावलं असतं तर भागलं असतं, पण एकदा तो सुरू झाला की हातात राहत नाही. एकदा काम सुरू झालं की हातात राहत नाही. याच्याकरता भगवान म्हणतात प्राक शरीर विमोक्षणात शक्नोती हैव सोडून. याच्यावर ताबा मिळवता आला पाहिजे. काम क्रोधोद्भवम वेगम. मग त्याला काय प्राप्त होतं? सयुक्त सुखी नरहा, तो सुखी होतो. म्हणजे आपल्या अंतःकरणावर, आपल्या विचारावर, आपल्या मनावर आपला ताबा हवा. क्रोधाने प्रकट होताना आपल्याला विचारलं पाहिजे, येऊ का बाहेर? नाथ महाराज शांती ब्रह्म म्हणून ओळखले जातात. नाथ महाराजांकडे एक मनुष्य आला, कथा सांगतात. काही त्याला पाहिजे होतं. नाथ महाराज जहागीरदार, ते काही देतील या अपेक्षेने आला. नाथ महाराजांच्या घरात प्रवेश करण्याच्या पूर्वी बाहेर ओट्यावर काही लोक बसलेले असतात. ते पैठणलाच होते असे नाही, सगळ्याच गावामध्ये ओट्यावर बसलेले तापदायक असतात. त्यांनी त्याला विचारलं, कुठं? म्हणलं नाथ महाराजांकडे. कशा करता? काहीतरी मेळ मागायचं आहे, घरामध्ये मुलीचं लग्न आहे, ते काही द्रव्य देतील. ते म्हणाले तू एक काम कर. काय? हे नाथ महाराज कधी रागावत नाहीत, त्यांना रागावून दाखव, तुझ्या मुलीचं लग्न आम्ही करून देतो, सगळे पैसे आम्ही देतो, फक्त नाथ महाराज रागावले पाहिजे. त्याला बरं वाटलं, माझं काम झाल्याशी कारण. गेला बाहेर, पाय धुतले, पाणी भरून ठेवलं होतं नाथ महाराजांच्या वाड्याच्या बाहेर, पाय धुतले, चिखल केला आणि त्या चिखलाचे पाय घेऊन नाथ महाराजांच्या गादीवर जाऊन उभा राहिला. नाथ महाराज रागावले नाहीत. बरं झालं, कोणी महात्मे दिसताय आपण, आपली पायधूळ माझ्या घराला लागली, गादीला लागली, धन्य आहे, चांगली गोष्ट आहे. काही बोलले नाहीत, रागावले नाहीत. जेवायला बसताना किती सांगू आता हे, जेवायला बसले सगळे. नाथ महाराजांच्या पत्नी आईसाहेब वाढायला आल्या आणि वाढता वाढता हा पानावरून उठला आणि आईसाहेबांच्या पाठीवर बसला. एखादा असता गृहस्थाश्रमी तर आपल्या पत्नीला स्पर्श झाला म्हणून त्या माणसाला तशा अवस्थेत घराबाहेर काढलं असतं. पण नाथ महाराजांनी आपल्या पत्नीला सांगितलं, अहो लेकरू पाठीवर बसलंय, सांभाळा, पडल. आणि आईसाहेब आहे नाथ महाराजांच्या पुढं, त्या म्हणाले, अहो मला हरिपंडिताला सांभाळून समय, तुम्ही चिंता करू नका, मी पडू देत नाही बाळाला. आणि मग लक्षात आलं की आपण कुणाचा अपराध केलाय. तिथं साष्टांग नमस्कार घातला नाथ महाराजांना, चूक झाली माझी, मी तुम्हाला असं करायला नको होतं. त्यांनी सांगितलं, कशा करता केलं? मग नाही म्हणे, असं असं झालं की ते मला म्हणाले की तू नाथ महाराजांना राग आणून दाखव, तुझ्या मुलीचं लग्न आम्ही करून देतो. नाथ महाराज म्हणाले, अहो मग हे आधी सांगायचं. आता एक काम करा. काय करा? काही नाही, तुम्ही त्या लोकांसमोरून पळत निघा, मी तुमच्या मागे काठी घेऊन येतो. रागवायला वेळ किती लागतो? तुम्ही पळा, मी रागावल्यासारखं करतो. माझा राग दिसल्यावर ते तुम्हाला पैसे देणार आहेत ना, मी रागावल्यासारखा दिसतो ना. हा राग हातात असला पाहिजे, हा राग हातात असला पाहिजे. नाथ महाराजांचा क्रोध त्यांना विचारून प्रकट होतोय, आमचा क्रोध आम्हाला न विचारता प्रकट होतोय. क्रोध व्यक्त होण्याकरता मनुष्य काहीतरी रागात येऊन बोलतो, बोलण्यापूर्वी विचार करावा. तुकोबारांनी म्हटलंय, विचारतो वचना आधी. माणसानं वचन बोलण्याच्या पूर्वी विचार करावा. निर्वाण दीपे किमु तैलदानम चौरे गते वा किमु सावधानम वयोगते किम वनिता विलासहा पयोगते किम खलु सेतुबंधा. वेळ असते, विचार आधी करावा. पयोगते खलु सेतुबंधा न कल्याणी विधीयते. मंथरा बोलते कैकेयीला वाल्मिकी रामायणात, हाच दृष्टांत आहे. पाणी वाहून गेल्यानंतर वरून पूल बांधण्यात काय उपयोग आहे? हीच वेळ आहे, 2 वर मागून घे. मंथरा शिकवते कैकेयीला. आधी हे सगळं आधी झालं पाहिजे. विचारतो वचना आधी म्हणतात तुकोबारा. आम्ही कुणाला तरी रागात काहीतरी बोलतो, ते बोलण्याच्या पूर्वी माणसाने स्वतःला विचारलं पाहिजे, रागावू का? मग जर आपलं मन म्हणेल हा रागाव, तर मग रागवावं. शक्य आहे का असं होणं? शक्य आहे का? पण भगवान म्हणतात प्राक शरीर विमोक्षणात. असं झालं पाहिजे. आपलं अंतःकरण, आपलं चित्त आपल्या ताब्यात हवं, त्याला आवरता आलं पाहिजे. आणि असं जेव्हा आवरता येतं त्यावेळेला मग तो ज्ञानी अशा एका उच्च अवस्थेला प्राप्त होतो, अशा आनंदाच्या एका परमसीमेवर जाऊन आरूढ झालेला असतो की
की तिथं कोणताच विकार नाही, कोणताच विचार नाही, कुठल्याच पद्धतीचं दुःख नाही. ती अवस्था भगवान सांगतात, योंत सुखोंतरा रामस्तथांतर ज्योतिरेवयः स योगी ब्रह्मनिर्वाणम ब्रह्मभूतोधिगच्छति. आणि मग अशा अवस्थेला पोचलेला, मग त्याचं शरीर नंतर पडतं, तो त्या अवस्थेला पोचतो, त्याचं निर्वाण ब्रह्मनिर्वाण होऊन जातं, तो परब्रह्म स्वरूपाला प्राप्त होऊन जातो. अर्जुना, हे कशाने झालं? ज्ञानाने झालं. या ज्ञानानं काय होतं? अज्ञान निवृत्त होतं. अज्ञान निवृत्त होतं म्हणजे काय? अज्ञानाचं जे जे कार्य आहे ते कार्य थांबून जातं. मग कामक्रोधाचे आवेग थांबवले जातात, कर्माचा सगळा गोंधळ थांबवला जातो. अंतःकरणामध्ये ज्या कामना निर्माण होतात त्या कामना संपून जातात. मनुष्य त्या अशा कामामध्ये रममाण होत नाही. जे कर्म त्याच्या वाट्याला प्रारब्ध म्हणून आलेलं आहे, जे कर्म त्याच्या वाट्याला कर्तव्य म्हणून आलेलं आहे, ते कर्तव्य तो करतो, पण कर्तव्यामधून प्राप्त होणाऱ्या फलाची आसक्ती त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. आणि ते कर्तव्य कर्म पार पाडत असताना कर्तव्य कर्म पार पाडणारा मी आहे असा अहंकार त्याच्या अंतःकरणामध्ये राहत नाही. अशी अवस्था त्याला प्राप्त होते. त्याची सगळी पापं नष्ट होऊन जातात. लभते ब्रह्मनिर्वाणम ऋषय क्षीण कल्मषः. त्याची सगळी पापं नष्ट होऊन जातात. त्याच्या अंतःकरणामध्ये कोणता संशय राहत नाही. आणि तो सगळ्यात महत्त्वाचा विचार भगवंताने बोलून दाखवला, सर्व भूत हिते रतः. तर सर्व भूतमात्रांच्या हितामध्ये रत होतो. यत्प्राप्य न किंचित वांछती न शोचती न रमते न उत्साही भवती. हे नारद महर्षींनी भक्तिसूत्रात परिणाम सांगितलाय. भक्तिप्रेमाच्या प्राप्तीचा परिणाम तिथं आला. इथंही तोच विचार भगवंताने अर्जुनाला बोलून दाखवला. आणि मग असं होत असेल तर काम क्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मना. मग त्याची लक्षणं काय आहेत? असा कोण आहे जो अशा ब्रह्मस्वरूपाला प्राप्त झाला? त्याची लक्षणं या 2 श्लोकामध्ये. योंत सुखोंतरा राम हा कोण आहे? त्याची लक्षणं काय? त्याला ओळखायचं कसं? त्याला भगवान सांगतात, क्षीण कल्मष झालेला तो लक्षण, छिन्न द्वैधा यतात्मानः लक्षण, सर्वभूत हिते रतः त्याचं लक्षण. त्याच्या अंतःकरणातला संदेह गेलाय. अंतःकरणामध्ये संशय असणारा मनुष्य ओळखता येतो. अंतःकरणामध्ये पाप असणारा मनुष्य ओळखता येतो. विनाकारण माणसं गोडगोड गोडगोड बोलायला लागली की समजावं मनात पाप आहे. काही कारण नसताना माणसं पुढे पुढे करतात, गोडगोड बोलतात. पाप असल्याशिवाय बोलत नाहीत, विनाकारण बोलत नाहीत. ज्याच्या अंतःकरणामध्ये असं ज्ञान प्राप्त झालं त्याची लक्षणं भगवान सांगतात. त्याच्या अंतःकरणात संशय नाही. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीतळ, काही राहिलं नाही. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. कुठलाही संदेह राहिला नाही. झाली संध्या, संदेह माझा गेला, आत्माराम हृदयी प्रकटला. नाथ महाराज बोलतात, कोणत्याही अंतःकरणामध्ये संशय राहिला नाही. अंतःकरणामध्ये कुठलीच अवस्था विकल्पाची राहिली नाही. तो क्षीण कल्मष झाला, सर्व भूतांच्या हितामध्ये रत झाला. कामक्रोध वियुक्तानाम यतीनाम यतचेतसाम. कामक्रोधापासून बाजूला झाला, आपल्या चित्तावर विजय मिळवणारा झाला. तो कसा आहे? अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते विदितात्मना. आणि मग तो स्वतः परब्रह्म रूप होऊन जातो. अर्जुना, हे सगळं कशानं होतं याचा विचार भगवंताने बोलून दाखवला. आणि त्याच्यानंतर भगवंताने 2 श्लोकामध्ये ध्यानयोगाचं वर्णन केलं आहे. आता कर्म आणि कर्मसन्यास याचा विचार करता करता ध्यानयोगाचं वर्णन भगवंताने का केलं असेल? याची 2 कारणं आहेत. सगळाच विचार मला आत्ता करायचा नाही. हे ध्यानयोगाचं केलेलं वर्णनही त्याच्या लक्षणातच जातं. आणि ध्यानयोगाचं केलेलं हे वर्णन म्हणजे 6व्या अध्यायाचा उपक्रमही ठरतो. पुढचा जो 6वा अध्याय आत्मसंयम योग आहे त्याचा उपक्रमही या 2 श्लोकामध्ये होतो. स्पर्शान कृत्वान बहिर्वान वगैरे वगैरे. मला आता ते सगळं सांगायचं नाही.
सदा मुक्त एवसहा इथपर्यंत जा, तो मुक्त होऊन जातो आणि मग परमात्म्याच परमात्म स्वरूप होतो आणि मग त्या परमात्म्याचं यथार्थ ज्ञान त्याला होतं. ते यथार्थ कसं होतं? भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम, अशा अर्थानं तो परमात्म्याला जाणतो. कसा जाणतो? सुरधम सर्वभूतानाम ज्ञात्वा. तो काय म्हणून जाणतो परमात्म्याला? भोक्तारम यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम सुहृदम सर्वभूतानाम. परमात्मा हा सर्व लोकांचा सुहृद आहे. मी केलेल्या यज्ञाचं फल भोगणारा तोय. जरी यज्ञ मी करणारा दिसत असलो तरी मी करत नाही, करणारा तोय. त्यामुळे हे सगळं फल तो भोगतो. सर्व लोकांचा तो महेश्वर, सर्व लोकांचा ईश्वर आहे. ईश्वर आहे म्हणजे ईशन करतो, म्हणजे त्यांचं सगळ्यांचं नियमन करणारा तोय. चाले हे शरीर कोणाची आहे सत्ते, कोण बोलविते हरिवीण, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नको, झाडाचे वृक्षाचे पान हाले त्याची सत्ता राहिली अंता मग, वगैरे वगैरे. हे सगळं त्या अशा पद्धतीनं तो परमात्म्याला ओळखतो. ईश्वर हा शब्द ईशितुम शीलम यस्य सहा ईश्वर हा या अर्थाने येतो. ईशनशीलता ज्याच्या ठिकाणी आहे तो ईश्वर. नियमन करण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्याला ईश्वर म्हणतात. म्हणून राजा ईश्वर ठरतो. भगवद्गीतेने 18व्या अध्यायामध्ये क्षत्रियाला ईश्वर शब्द वापरला, कारण तो राजा आहे, या जगताचं नियमन करतो. जिथं चूक झाली असेल तिथे शिक्षा करतो, जिथं योग्य असेल तिथे बक्षीस देतो. हे नियमन करणं आहे. सांभाळतो, रक्षण करतो, सगळ्यांना अन्न मिळेल याची व्यवस्था करतो. तो ईश्वर आहे. ईशितुम शीलम, ईशन करण्याचं ज्याचं शील आहे, ज्याचा स्वभाव आहे तो ईश्वर आहे. सर्व लोकांचा तो महाईश्वर आहे. सर्व लोकांचं तो नियमन करतो. स्वमायेचे आडवस्त्र लावून एकला खेळवी सूत्र, बाहेरी नटी छायाचित्र 84 लक्ष. आणि तो सर्व भूतमात्रांचा सुहृद आहे. अशा पद्धतीनं जो भगवंताला जाणतो त्याला काय प्राप्त होतं? शांती मृच्छती. त्याला शांती प्राप्त होते. आणि तशी शांती प्राप्त करून घ्यायची असेल तर ती ज्ञानाने प्राप्त होते. ते ज्ञान संपादन करायचं असेल तर अंतःकरण शुद्ध असलं पाहिजे. आणि अंतःकरण शुद्ध असायचं असेल तर त्याच्याकरता तुला कर्मयोगात प्रवृत्त झालं पाहिजे. म्हणून मला असं वाटतं की कर्मयोगो विशिष्यते, म्हणून तुला कर्मयोगाचा विशेष आहे. तू आत्ता कर्मामध्ये प्रवृत्त हो. हे कर्म करताना फलेच्छा रहित आणि अहंकार रहित होऊन हे कर्म कर. केलेलं कर्म भगवत चरणी समर्पित करण्याची भूमिका ठेव. या परिणाम म्हणून अंतःकरण शुद्धीद्वारा तुला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्ञान प्राप्त झालं तर त्याचा सगळा परिणाम असा होईल. आणि तसं होण्याकरता म्हणून मी तुला सांगतो की तू आत्ता कर्मयोगामध्ये प्रवृत्त हो. कर्मयोग हाच तुझ्याकरता विशेष आहे. आणि त्या कर्मयोगामध्ये तू प्रवृत्त होणं हेच आत्ता तुझं कर्तव्य आहे. म्हणून तयोस्तु कर्मसन्यासात कर्मयोगो विशिष्यते. हे भगवंताने या 5व्या अध्यायामध्ये अर्जुनाला सांगितलं. या अर्जुनाला सांगण्याच्या या 5व्या अध्यायामध्ये विशेषत्वानं जर काही सांगितलं असेल तर ती निष्कामता हे महत्त्वाची आहे. अंतःकरणामध्ये कामना नसणं याचा अर्थ कर्मत्याग करणं असा होत नाही, तर कर्माच्या कर्तेपणात न गुंतणं, कर्माच्या फलात न गुंतणं आणि कर्म आपलं न मानता ते भगवत चरणी समर्पित करणं. पण ते आपण करणं हे अपरिहार्य आहे. कर्म सोडायला कोणतंही शास्त्र सांगत नाही, गीताही सांगत नाही. त्या दृष्टीनं 5वा अध्याय हा निष्कामतेचं वर्णन करणारा जास्त महत्त्वाचा म्हणून विचारात घेतला जातो. माझ्या दृष्टीनं 5व्या अध्यायापर्यंत कर्माची प्रस्तावना भगवंतांनी लांबवली आहे. आणि 6व्या अध्यायापासून मग त्या कर्मातला आवरण्याकरता म्हणून जी काही साधनं करावी लागतात त्या साधनेचा विचार, आत्मसंयम योग, त्या संयमाचा विचार 6व्या अध्यायातून भगवंतांनी पुढं बोलून दाखवला. पण तो विचार आता पुढच्या वर्षी येईल. आत्ता आपला विचार इथे थांबतो आहे. 5व्या अध्यायामध्ये भगवंतांनी जे सांगितलं त्याचा विचार थोडासा करावा आणि त्या दृष्टीनं कर्मप्रवृत्त व्हावं.
अहंकाररहित व्हावं, फलेच्छारहित व्हावं, आपल्या कर्तव्यामध्ये प्रवृत्त असावं, पण तरीसुद्धा आसक्तीरहित होऊन प्रवृत्ती असावी. याचा अर्थ कर्तव्य कर्म टाकावं असा कधीही होत नाही. आपण कर्मप्रवृत्त, कर्तव्य प्रवृत्त असलंच पाहिजे, हा भगवंताचा विशेष आग्रह डोळ्यासमोर धरावा आणि आपण कर्मप्रवृत्त व्हावं, कर्तव्य प्रवृत्त व्हावं असा एकूण या अध्यायामध्ये भगवंतानी अर्जुनाच्या निमित्तानं आपल्याला सगळा उपदेश केलेला दिसून येतो. तो उपदेश ध्यानामध्ये ठेवून आपली प्रवृत्ती तशी व्हावी आणि तसं होण्याची सद्बुद्धी आणि सामर्थ्य भगवंतांनी संतांनी तुम्हाला आम्हाला द्यावं, याच्याकरता त्यांच्या चरणी प्रार्थना करू. परवा, काल आणि आज या 3 दिवसामध्ये आपण या 5व्या अध्यायाचा यथाशक्ती विचार करून आलो. तो धावता विचार असला तरीसुद्धा तो विचार आपण करून आलो. त्याच्याकरता आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचं अंतःकरणपूर्वक सर्वांना मी धन्यवाद देतो, कृतज्ञता व्यक्त करतो. विशेषतः सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्या प्रतिष्ठानला आपल्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक धन्यवाद दिले पाहिजेत. त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, त्याने या कार्यक्रमाची आखणी केली आणि आपल्याला सगळ्यांना सुविधा सगळ्या उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे आपण मोठ्या संख्येने येऊ शकलात, बसू शकलात. याच्याकरता सद्गुरू सेवा प्रतिष्ठान या संस्थेला आपल्या सर्वांच्या वतीनं अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो आणि सद्गुरू सेवा प्रतिष्ठानच्या वतीनं आपल्या सगळ्यांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. गीतेसारखा विषय आहे, थोडा कठीण वाटण्यासारखा असला तरी आपण मोठ्या संख्येने आलात, त्याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रति कृतज्ञता, आपल्या सर्वांना अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो. आपण आपल्यापैकी अनेक कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत, महाराज आहेत, स्वामी समोर आहेत, ही सगळीच मंडळी आहेत, नेहमीचीच मंडळी आहेत, पण तरीसुद्धा मोठ्या प्रेमाने आपण हे श्रवणाकरता येता, श्रवण करता आणि याच्यातलं जे चांगलं आहे ते घेऊन जाण्याचा प्रयत्न करता. त्याबद्दल आपल्या सर्वांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. कारण याच्या काय असतं, असा विचार आहे, साहित्याने असं म्हटलं आहे संस्कृत साहित्यामध्ये की माणसाने चाळणीसारखं ऐकू नये, सुपासारखं ऐकावं. चाळणी काय करते, चांगलं चांगलं पीठ खाली टाकून देते आणि कोंडा वर ठेवून घेते, तसं ऐकू नये. माणसाने सुपासारखं ऐकावं. सूप काय करतं, कोंडा पुढे झटकून टाकतं, चांगलं धान्य मागे ठेवून घेतं. तसं याच्यातलं जे चांगलं आहे ते ज्ञानोबारायांचं आहे, ते तुकोबारायांचं आहे, ते सद्गुरूंचं असतं. आणि जे वाईट आहे, जे आपल्याला पटलं नसेल, एखादा शब्द मागे पुढे झाला असेल, ते दोष आमच्यासारख्या माझ्यासारख्या वक्त्याचे असतात. त्यामुळे ते दोष आमच्याजवळ देऊन टाका आणि या गीतेतलं, ज्ञानेश्वरीतलं, संत वाङ्मयातलं जे चांगलं आहे ते कृपा करून आपण घेऊन जा आणि त्याचा आश्रय करून आपलं सर्व जीवन आपण संपन्न करून घ्यावं अशी सर्वांना प्रार्थना करतो. आणि झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या, परमात्म्याच्या तुम्हा सर्व श्रोत्यांच्या चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठल 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 विठ्ठल.